क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल तर समजून घ्या. इथं ग्रामरची कॉन्सेप्ट माहिती असणं महत्वाचं होतं. उमेश सेड टू हिज फादर आय नीड मोर मनी. इथं अंडरलाईन कोणाला केलंय? आय नीड मोर मनीला विचारलंय. अंडरलाईन क्लॉज जो या वाक्याचा तो कोणता आहे? आता समजून घ्या. जर हे पूर्ण वाक्याला अंडरलाईन केलं असतं आणि विचारलं असतं तर हे पूर्ण वाक्य काय माहितीये का? डायरेक्ट स्पीचचं वाक्य. म्हणजे या पूर्ण वाक्याला म्हटलं असतं मी डायरेक्ट नरेशन. डायरेक्ट नरेशन. उमेश सेड टू हिज फादर आय नीड मोर मनी. पण इथं सगळ्याला अंडरलाईन केलेलं नाहीये म्हणून डायरेक्ट नरेशन आपलं उत्तर येणार नाही. डायरेक्ट नरेशन मध्ये येतं एंटायर सेंटेन्स, पूर्ण वाक्य. इथं अंडरलाईन कोणाला केलंय? फक्त रिपोर्टेड स्पीचला. बघा उमेश सब्जेक्ट आहे, सेड टू हा रिपोर्टिंग वर्ब आहे, हिज फादर ऑब्जेक्ट आहे. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे हा असतो सेड, सेड टू. मग इथं रिपोर्टिंग वर्ब उत्तर येणार नाही. रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय माहितीये का? इनडायरेक्ट नरेशन जे केलं असतं का, इनडायरेक्ट स्पीच, त्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. मग ह्याचं जर इनडायरेक्ट केलेलं दिसलं असतं ना तर त्याला म्हटलं असतं रिपोर्टेड स्पीच. ते पण उत्तर येणार नाही. हे जे अंडरलाईन केलंय ना, डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे कोटेशन मार्क मध्ये दिलेला जो पार्ट आहे तो म्हणजे ह्या व्यक्तीने ह्या व्यक्तीला बोललेले जसेच्या तसे शब्द, त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. उत्तर 2 पाहिजे इथं.